रेकमेंड केल्याप्रमाणे सगळ्यात आधी आपण सॉ मागवलं आणि हो त्याच्यासोबत एक स्पेशल सँडविच आहे. हे काय आहे आल्यावर मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत आपण फ्रेंच क्युझिनच्याबद्दल गप्पा मारूया. तर क्रिसमस आहे, न्यू इयर आहे आणि फ्रेंच असं नव्हे तर जगभरात सगळीकडे विविध प्रकारचे केक बनवले जातात आणि सगळ्यात फेमस केक असतो कॅरेट केक. कारण सध्या कॅरेट्सचं सीझन आहे आणि क्रिसमसला घरोघरी कॅरेट केक बनवला जातो असं म्हटलं जातं. खरं खोटं काय आहे तुम्ही कमेंट करून मला कळवा. पण या कशा ना खाद्य संस्कृतीच्या छान छान गप्पा असतात आणि खूप इंटरेस्टिंग विषय असतात. जसं त्यांचे चीज केक्स खूप फेमस आहेत. असं का आहे तर फ्रान्सला चीजचं उत्पादन खूप आहे. विविध प्रकारचं चीज फ्रान्सला मिळतं, त्यामुळे चीज केक्स हे तिथली स्पेशालिटी आहे. तर आज आपण एक चीज केकसुद्धा ट्राय करून बघणार आहोत. आपण कॅरट केकसुद्धा खाऊन बघणार आहोत आणि सगळ्यात फेवरेट गोष्ट काय आहे माहिती आहे? हॉट चॉकलेट. फ्रान्सला चॉकलेटचं उत्पादन उदंड आहे, मस्त आहे, भरपूर आहे. हॉट चॉकलेट हे अशा थंडीच्या सीझनमध्ये ते खूप एन्जॉय करतात. तर आलेला आहे आणि तुम्ही बघताय तर हा टोस्टेड फ्रेंच लोफ आहे. त्याच्यावर ॲव्होकाडो आहे आणि शिवाय टोस्टेड फ्राईड टमॅटोज आहेत, फेटा चीज आहे आणि शिवाय टोस्टेड नट्स आहेत. तर हे त्यांनी छान कट करून आपल्याला दिलेलं आहे. पण बेझिल घातलेलं आहे. तुम्ही बघताय किती सुंदर दिसतंय हे नट्स आणि ॲव्होकाडो आणि फेटा चीज. आणि तर वाट न बघता मी एक बाईट घेईन. ॲक्च्युली माहिती का, जेव्हा त्यांच्याशी मी चर्चा केली म्हणजे अव्होकाडो सँडविचबद्दल, तेव्हा त्यांनी आल्मंड आणि ड्रायफ्रूट्सचा उल्लेख केला होता. पण ह्याच्यावर थोडंसं आल्मंड आणि इतर ड्रायफ्रूट्सचं पण टॉपिंग केलेलं आहे आणि अव्होकाडो इतकं फ्रेश आहे. हा जो लोफ आहे घातल्या घातल्या आणि त्याला एक असं नॉट स्वीटरी नॉट सावरी, थोडंसं स्पाईस आहे, थोडंसं चिली फ्लेक्सचं त्याच्यात फ्लेवर आहे आणि पेटा चीज आहे. त्यामुळे ते कसं मिक्स बॅलन्स आहे. परफेक्ट अव्होकाडो. म्हणजे जे अव्होकाडो लवर्स आहेत त्यांनी इथे हे नक्की ट्राय करा, खूप आवडेल. तर सगळ्यात आधी आलेला आहे न्यूयॉर्क चीज केक. तर न्यूयॉर्क चीज केकची खासियत ही असते की त्याचा जो बेस असतो ना तो बिस्किट क्रम्सचा असतो. पण इथे स्पेशालिटी अशी आहे की बिस्किट्स न वापरता ओन्ली चीज आणि एग हे वापरून हा न्यूयॉर्क चीज केक केला आहे आणि वरनं थोडा बर्न केला आहे. तर आपण वेळ न घालवता पण बघूया. नेहमीसारखं अशा पद्धतीने हे तोडायचं आहे. अरे याच्यावरती ना सिनेमन पावडर आहे. स्ट्रॉंग फ्लेवर आहे सिनेमन पावडरचा आणि मी बोलायला पण सुरुवात केली बघा. क्षणात विरघळली चीज आणि त्याला बिस्किट बेस नसल्यामुळे प्युअर चीज असल्यामुळे तुम्ही बघू शकता की हे तोंडात टाकल्या विरघळत आहे. म्हणजे हा मूसचा प्रकार नाही आहे पण इट्स प्युअर केक जो कोल्ड आहे. असं कारण कोल्ड करावंच लागतं. ही फ्रेंच क्युझिन जे आहे त्याच्यात 17 प्रकार असतात. म्हणजे टेबलवर तुम्ही बसल्यानंतर जसं वाईननी सुरुवात होते आणि मग एक एक पदार्थ तुमच्या पुढे द्यायला लागतो तसं 17 वेगवेगळी व्यंजनं ॲट अ टाईम हे
म्हणजे आपण फुडी जे आहेत फ्रेंच फुडी ते ट्राय करत असतात. तर गमतीचा भाग हा आहे की एवढी माहिती आपण हमसफरवर का देतो, आपण एवढं एखाद्या क्युझिनबद्दल का बोलतो. जसं आपल्याला आपलं भारतीय पदार्थ प्रिय आहे, जसे आपल्याला आपले महाराष्ट्रीयन अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ प्रिय आहे, तसं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की आपण विविध देशातले, विविध प्रांतातले, विविध ठिकाणचे फेमस पदार्थ हे खाऊन पाहिलेच पाहिजे. पण आपण फूडी आहोत ना. तुम्ही बघू शकता इकडे या लेयर्स आहेत, हे वेगवेगळे क्रीम लेयर्स आहेत, ज्याच्यात वॉलनट्स आणि कॅरेट्स दिसत आहेत आपल्याला. तर इट्स अ प्युअर क्रिसमस सेलिब्रेशन केक आहे. तर आपण हा खाऊन बघूया थोडासा कसा वाटतोय. आणि हां, सिनेमन पावडर याच्यावरती स्प्रिंकल केली. मला आत्ताच एक गोष्ट कळली की फ्रेंच क्युझिनमध्ये जेव्हा असे काही स्पेशल ऑकेजनचे केक्स बनवले जातात, डेझर्ट्स बनवले जातात, तेव्हा बऱ्याचदा सिनेमन पावडरचा वापर केला जातो. त्यामुळे ती प्रामुख्याने तो एक फ्लेवर आपल्याला त्याच्यात जाणवत राहतो. तर आता आपण लेट्स ट्राय दिस केक. मस्त बघताय, कॅरेट्स आहेत आणि वॉलनट्स आहेत, क्रीम आहे. मॅक्रॉन्स, तर हे सॉल्टेड मॅक्रॉन्स आहेत. हे पॅशन फ्रूटचं आहे आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड आहे. तर मला असं वाटतं की सॉल्टेड सगळं खूप ओव्हरपॉवर होईल. तर आपण पॅशन फ्रूटवाला मॅक्रॉन जो आहे तर हा खाऊन बघूया. त्याच्यामध्ये चॉकलेट आहे आणि आता मला कळलं लहान मुलं मॅक्रॉन्सच्या मागे फार. गोड नोटवर आजचा हा एपिसोड आपण इथेच थांबूया.